ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या बारामतीच्या दौऱ्यावर पोपट धवडेंच्या ऑफिसला देणार सदिच्छा भेट। पोपट धवडे हे बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। नाशिक महानगरपालिकेवर काँग्रेसचा अंडा मोर्चा। पिण्याचं पाणी आणि रस्ते पूर्ण होत नसल्यानं पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिलांचं आंदोलन। पुणे विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर 42 गावांचा विकास आराखडा तयार करावा आणि संतुलित विकासासाठी निधीही द्यावा। आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत मागणी। नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल। लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका, तृप्ती देसाई यांची सरकारला विनंती। चांदीच्या दरानं गाठला उच्चांक। चांदीच्या दरात 15 दिवसात 8,000 रुपयांची वाढ। चांदीचा दर जीएसटीसह 1,14,000 रुपये प्रति किलो। अमरावतीमधील घरकुलच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू मिळेना। मोफत रेती मिळण्याची घोषणा फक्त कागदावरच। बावनकुळेंच्या पालकत्व जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांची अक्षरशः हेळसांड। कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मुंबई ते रत्नागिरी M2M फेरी लवकरच सुरू होणार। गणेशोत्सवाच्या पूर्वी कोकणवासियांना राज्य सरकारची भेट। नितेश राणेंची माहिती। कोल्हापूर शहर हद्दवाढ प्रकरणी वस्तुस्थितीदर्शक अहवाल महापालिकेकडे सुपूर्द। 8 गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश। पुण्यातील वाघोली येथील भंगार गोडाऊनला लागली आग। आगीमध्ये भंगार गोडाऊनचं मोठं नुकसान। कोणीही जखमी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।